सगळ्यांना जय भीम, जय शिवराय. सर्वात अगोदर ह्यूज बघा कसा आहे, तर वातावरण बघा कसं आहे. संध्याकाळचं वातावरण आहे, छान आहे. आणि असंच थोडं आलो होतो फिरत फिरत, तर म्हणलो चला थोडं पब्लिकसोबत काही गोष्टी शेअर करू. तर आजचा विषय आहे आपला बॅकअपचा. माणसाच्या पाठीमागं बॅकअप फार महत्त्वाचा आहे. बॅकअप म्हणजे सपोर्ट. सपोर्ट फार गरजेचा आहे. मग तो सपोर्ट कोणताही असो. आता मी काम करतो आहे एक प्रायव्हेट कंपनीमध्ये, आणि काही कालांतराने माझी कंपनी बंद पडली किंवा काही कारणास्तव माझी जॉब सुटून गेली. तर मग अशा वेळेस मी काय करायला पाहिजेत? आता कामाच्या भरोश्यावर आहे मी, आणि काम करतो म्हणून माझ्या जबाबदारी मी पूर्ण करतो. परंतु जर माझ्या जीवनात जर असा प्रसंग आला, माझा जॉब जर सुटली, तर मी काय करायला पाहिजे? तर म्हणून अशा वेळेस वाईट काळात आपला बॅकअप कामा येतो. जर माझ्या पाठीमागे काही बॅकअप आहे, तर मी त्याच्या सहारे माझ्या जिम्मेदारी पूर्ण करू शकतो. आता मी कंपनीत जॉब करतोय, आणि माझी जॉब जर सुटून गेली, तर माझ्याकडे शेती आहे. मी शेती करू शकतो, आणि माझ्या जबाबदारी मी पूर्णपणे पार करू शकतो. हा माझा बॅकअप आहे, म्हणजे माझी शेती माझा बॅकअप आहे. तर म्हणून माणसाच्या पाठीमागं एखादा बॅकअप पाहिजेत, सपोर्ट पाहिजेत, की जेणेकरून आपल्यावरती एखादी वाईट वेळ जरी आली, तर आपण तिच्याशी सामोरं जाण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे. आणि म्हणून आपल्या चांगल्या वेळेत, आपल्या चांगल्या वेळेमध्ये आपण एक चांगला बॅकअप तयार करायला ठेवला पाहिजेत. पाठीमागं चांगला सपोर्ट उभा करायला पाहिजेत, की जेणेकरून आपल्यावरती वाईट जर वेळ आली, तर आपण त्या वाईट वेळेचा सामना करू शकतो. नाहीतर माणूस फार परेशान होतो. ज्या माणसाच्या पाठीमागं बॅकअप नाही आहे, तो माणूस फार परेशानी होतो. कारण की परेशानी याच्यामुळं होतो, कारण की त्याच्या डोक्यावरती जबाबदारी असते. एखाद्याचा अचानक जॉब जाणं, तर फार परेशान होतो. आणि मी नुसतं जॉबचीच नाही गोष्ट करत आहे, बिझनेस म्हणा, नोकरी म्हणा, किंवा शेती म्हणा, असं कोणतंही उदाहरण घेऊ शकता तुम्ही, की ज्या गोष्टीमध्ये तुम्ही लॉस झालेत. आता बिझनेसचं उदाहरण घेऊ आपण. एखाद्याने बिझनेस टाकला, तर त्या बिझनेसमध्ये तो लॉस झाला, किंवा काहीतरी झालं, XYZ झालं, काही बी बिझनेस डुबाला किंवा काहीतरी झालं. तर मग अशा वेळेस त्याने काय करायला पाहिजेत? तर अशा वेळेस त्या या व्यक्तीने पण आपला एक बॅकअप तयार करून ठेवायला पाहिजेत, की जेणेकरून ज्याचा बिझनेस जरी लॉस झाला किंवा बिझनेसमध्ये जरी डुबाला तो त्याचा बॅकअप त्याला कामं येईल. आणि राहिला विषय शेतीचा. आता शेतकरी म्हटलं, तर शेतकऱ्याचं जीवन पूर्ण पाण्यावरती डिपेंड आहे. पाणी जर पडला, निसर्गाने जर चांगली साथ दिली, तर त्यानं चांगलं उत्पादन काढतो. परंतु जर पाऊस पडला नाही, दुष्काळ पडला, तर मग अशा वेळेस शेतकऱ्यांना काय करायला पाहिजेत? तर म्हणून शेतकऱ्यांना पण आपला एक चांगला बॅकअप तयार करायला पाहिजेत, की जेणेकरून जर पाऊस नाही जरी पडला किंवा शेतीचं काही नुकसान जरी झालं, तर ज्याच्या पाठीमागे जो बॅकअप आहे, जो सपोर्ट आहे, त्याच्यामुळं तो आपला उदरनिर्वाह करू शकतो किंवा आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतो. आणि म्हणून मग एक हिंदीमध्ये म्हण आहे, एक से बढ़कर दो. हिंदीमध्ये म्हण आहे ना, एक से बढ़कर दो. एक जरी गेलं तर दुसरं पाठीमागं राहतं.
म्हणून जीवनामध्ये बॅकअप फार महत्त्वाचा आहे. तर तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा.